नमस्कार. मिडास टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील माता वर्गासाठी हा खास व्हिडिओ बनवला जातोय. होतं काय माहिती आहे, स्वयंपाकाचा विषय निघाला रे निघाला की माता वर्गामध्ये एक वाक्य कॉमन असतं. काय भाजी करावी कळतच नाही, काय स्वयंपाक करावा कळतच नाही. आणि मग त्याच्यानंतर ज्याच्यावर शिक्कामोर्तब होतं ती गोष्ट असते खिचडी. म्हणून आज हा व्हिडिओ खास माता वर्गांसाठी. अहो, साधी चपाती जरी बनवायची असेल ना लेकरांसाठी, तरी ती चपाती तुमच्या नेहमीच्या आकारातली नका बनवू. त्रिकोण करा, चौकोन करा, आयत करा, वर्तुळ करा, अर्धवर्तुळ करा, पंचकोन, षटकोन अशा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये चपाती कट करा पहिलेच, आणि मग त्याच्यानंतर ती चपाती भाजा. बच्चूला चपाती खा असं न म्हणता जर तुम्ही असं म्हणलात की तू एक त्रिकोण आणि एक अर्धवर्तुळ खातो का, तर तो म्हणेल हो मी एक त्रिकोण आणि एक अर्धवर्तुळ खातो. किंवा आज बाळा असं कर, एक पंचकोन आणि एक षटकोन खाऊन टाक. या माध्यमातून त्यांना भौमितिक आकृत्या समजायला पण मदत होईल आणि त्याचबरोबर त्यांच्या जेवणातला आनंद वाढेल. आज तुम्हाला सांगणार आहे मी स्वयंपाकातल्या अशा छोट्या छोट्या टिप्स ज्या ऐकून तुम्हालाही आनंद वाटेल. खरं तर त्या तुम्हाला माहितीच असल्या पाहिजेत. काय करा माहिती आहे, एक लिस्ट तयार करा. त्या लिस्टमध्ये फक्त भाकरी आणि चपातीच्या ऐवजी मग अजून काय काय बनवू शकतो, पराठे बनवू शकतो, थालीपीठ बनवू शकतो, गोड दशम्या, तिखट दशम्या या पद्धतीनं करू शकतो, फ्रँकी बनवू शकतो. ओके, तर असे चपात्याचे काय काय प्रकार करता येऊ शकतात बघा. जे लाल भोपळा असतो ना, देवडांगर असं तुम्ही म्हणता, त्या देवडांगराची थालीपीठं सुद्धा खूप सुंदर होतात. आणि या पद्धतीने याची एक लिस्ट बनवूया. मग भाताची लिस्ट बनवूया. नुसता पांढरा भात असं केल्यापेक्षा कर्ड राईस, दही भात असं एक वेगळं बनवून त्याला फोडणी टाकून करूया. खिचडी, फोडणीचा भात, 100% व्हेज बिर्याणी, पुलाव. अहो, भाताचे सुद्धा कितीतरी प्रकार आहेत. साखर भात आणि चित्रान्न सुद्धा. वेगवेगळ्या पद्धतीनं भाताचे प्रकार लिहून काढा. मग नंतर भाज्यांचे प्रकार लिहून काढा. अहो, किती प्रकार तुम्हाला समजतील माहिती आहे. तुम्हाला जे अगोदरपासूनच माहिती आहेत, म्हणजे वरण चकोल्या किंवा वरणफळं किंवा कोडबळे, असे कितीतरी प्रकार तुम्ही नवे नवे लिहू शकता. म्हणजे तुमच्या एकदा समोर लिहिलं गेलं रे गेलं की मग तुमच्या लक्षात येईल की अहो किती पदार्थ आहेत बनवायसाठी. आपल्या लेकराला असं वाटलं पाहिजे की जन्मभर वेगवेगळे पदार्थ जरी ट्राय करत राहिलो तरी सुद्धा मला जन्मभर वेगवेगळे पदार्थ खायला आवडतील. प्रत्येक माता वर्गाला माझी एक विनंती आहे, पंजाबी डिशेसमधल्या किमान 2 डिशेस आपल्याला यायला पाहिजेत. बंगाली डिशेसमधली एखादी तरी डिशेस, उत्तर भारतीयांच्या स्वयंपाकातली एखादी विशेष वेगळी गोष्ट जर आपल्याला आली तर किती मजा असेल ना. आपण बनवतो ती पुरी आणि उत्तर भारतीय बनवतात ती पुरी, यामध्ये खूप फरक आहे. आणि ते जर प्रत्येक गोष्टी अशा थोड्या थोड्या जमल्या ना, कर्नाटकाचं आंबट गोड वरण कसं बनवतात हे जर आपल्याला एकदा जमलं तर मग ते वरण आणि भात खाण्याची मजा बच्चूला जास्त असेल. आपल्या बच्चूची आजची अवस्था अशी आहे की घरात भरभरून स्वयंपाक असताना, घरात भरभरून किराणा असताना, वडिलांनी काहीही कमी केलेलं नसताना आणि आईलाही स्वयंपाक करता येत असताना सुद्धा बच्चूची अवस्था मात्र अतिशय खराब आहे. वयाप्रमाणे त्याची उंची नाही आहे अनेक बच्चूंची, त्यांचं वजन नाही आहे. आणि याला कारण काय आहे? अहो, पहिलेच्या कालखंडात तर किती कमी मिळायचं खायला तरी सुद्धा उत्तम तब्येती होत्या. आज सगळ्या गोष्टी आहेत. असं असताना तुम्ही या सगळ्या गोष्टीवर लक्ष द्या. हो, हे करताना हे सांगायला विसरायला नको, मॅगीसारखे प्रकार, पोह्यासारखे प्रकार, साबुदाण्यासारखे प्रकार
आणि जे जे म्हणून असतील असे जे पोटाला न पचणारे प्रकार आहेत बेकरी आयटम्स, ते आपल्या बच्चूच्या जेवणातून नाही जीवनातूनही बाजूला करायला विसरू नका. मला खात्री आहे तुम्ही याच्यावर काम कराल. आपल्या बच्चूंनी स्वयंपाकामध्ये सर्वात जास्त खाल्लं पाहिजे लहानपणापासून ते म्हणजे सर्व प्रकारचे सलाड, कोशिंबिरी खाल्ल्याच पाहिजेत. अगदी तुम्ही काही वेगळं केलं नसेल ना तरी सुद्धा काकडी कट करून वरची साल काढून ते चिरून व्यवस्थित थोडंसं त्याला सैंधव लावून आपल्या बच्चूला दिलं पाहिजे. त्याच्यासोबत बीट दिलं पाहिजे, त्याला खायला सुरुवात करू द्या. गाजर दिलं पाहिजे. या गोष्टी बच्चूच्या आहारामध्ये असायलाच हव्यात. आणि विशेष गोष्ट ॲड करो ते म्हणजे B12ची मात्रा हळूहळू लोकांमध्ये कमी व्हायला लागली आहे. मग पाय दुखणे, पिंढऱ्या दुखणे, थकवा येणे या सगळ्या गोष्टी होत आहेत. तर ताजं दही आपल्या बच्चूच्या आहारामध्ये जरूर वाढवा. मला खात्री आहे तुम्हाला माहिती आहे दररोज रात्री 8 वाजता आपला एक व्हिडिओ नव्या माहितीसह नव्या उत्साहासह तुमच्यापर्यंत येतो आहे आणि तुमचा भरभरून प्रतिसाद पण मिळतो आहे. 2 फायदे. एक तर हा व्हिडिओ तुमच्या बच्चू सगट बघा, कुटुंबासगट बघा आणि तुमच्या जवळच्यांना तो पाठवा. आणि जिंकण्याच्या संधीही आहेत, तुम्हाला त्या माहिती आहेत. धन्यवाद.